श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, थोडंफार सहन करायला शिका, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं आपली माणूस म्हणून सहन करत असतात. थोडंसं स्वतःसाठी विचार करायला वेळ काढा, कारण चुका ह्या प्रत्येकामध्ये असतात. प्रत्येकामध्ये काहीतरी खोट हे नेहमी असते, पण काही लोक हे चला आपलाच माणूस आहे या विचाराने ते तुम्हाला सांगत नाही अथवा त्या गोष्टी बोलून दाखवत नाही. आपण थोडं वेगळं वागण्याशिवाय समोरचे आपल्याशी सरळ वागत नाही. आपण त्याचप्रमाणे वागलं की तेही आपल्या भावनांची कदर ठेवत नाहीत, आपल्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून इवलस रोपटं आपलं वाढ थांबवत नाही. मग इतरांच्या निगेटिव्ह विचाराला ऐकून आपण आपली वाढ का थांबवावी? स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे येणं हे काही मोठी गोष्ट नव्हे. आयुष्यात संकटे येणे हे एक चांगली गोष्ट आहे, कारण त्याशिवाय व्यक्ती आपल्या ध्येयाकडे चालू शकत नाही. प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष सुद्धा वेगवेगळा असतो. त्यामुळे स्वतःची तुलना कधीही इतरांबरोबर करू नये. खेळ तर चालूच राहणार. प्रश्न हा आहे की आपल्याला आपल्या आयुष्याची खेळत राहायचंय की आपलं आयुष्य आपल्या सोबत खेळेल. डोळ्यातले पाणी स्वामी पुसतील, ओठांवरती हास्य देखील स्वामी देतील. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझं रक्षण स्वतः स्वामी समर्थ करतील. देव आयुष्यात आपली नक्की मदत करेल. देव कधीही आपल्याला फसू देणार नाही. प्रत्येक संकटात मार्ग आपल्याला देव हा नक्की दाखवत राहणार. सुख कोणालाही मिळावं असं वाटतं, पण त्यासाठी आपले कर्म चांगले व मन साफ लागतं. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धा असेल आणि त्यांना तुम्ही मानत असाल, तर आज या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबतच जर आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. पूर्ण संकटे स्वामी स्वतः तुमचे दूर करतील. स्वामीवरती विश्वास असेल तर या संदेशाला नक्की 5 लोकांपर्यंत शेअर करा. एकदा कमेंटमध्ये होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असं टाईप करायला विसरू नका. कधी कधी दुसऱ्यापेक्षा आपण आपल्या आवडत्या हक्काच्या माणसाकडून जास्त दुखवले जातो, कारण अपेक्षा ह्या परक्याकडून नाही तर आपल्या माणसाकडून असतात. आणि जेव्हा त्या अपेक्षा भंग होतात तेव्हा जे दुःख होते ते सांगता येत नाही. खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचा मौन खोट्या माणसाला मुळासकट उखडून टाकतो. सत्य नेहमी जिंकते. असत्य गोष्टीकडे लक्ष देऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामीवरती श्रद्धा ठेवा. स्वामीवरती श्रद्धा ठेवून या संदेशाला 14 मिनिटापर्यंत आज ऐकून बघा. येत्या 14 मिनिटापर्यंत जर हा संदेश तुम्ही ऐकत राहाल तर ते 14 मिनिट पूर्ण होण्याआधीच तुमच्या जीवनात ज्या मोबाईलवर हा संदेश ऐकत असाल त्या मोबाईलवरच आनंदाच्या बातमीचा कॉल तुम्हाला नक्की मिळेल. घमंड कधीही करू नका कोणत्या गोष्टीचा, कारण माहिती नाही की कोण आपल्याला कधी आयुष्यात आपली औकात दाखवेल. रावणाला त्याला त्याची सोन्याची लंका पुरली नाही, तर आपली त्याच्या पुढे काहीही औकात नाही. त्यामुळे नेहमी प्रत्येकाचा आदर करायला शिका. प्रत्येकाशी प्रेमाने आणि सरळ वागा. प्रत्येकाला नेहमी इज्जत द्या. प्रत्येकाशी तेवढ्याच चांगल्या भावनाने वागा जेवढा तो तुमच्याशी वागत आहे. कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घरचा असो अथवा तो व्यक्ती बाहेरचा असो. फायदा बघितल्याशिवाय कुणीही तुमच्या सोबत नातं हे कधी टिकवणार नाही.
नातं हे फक्त फायद्यासाठी टिकवलं जातं. बदलावं लागतं, नाहीतर आपलीच लोक आपला घात करतात. वेळ आली बदलण्याची की नक्की बदला, कारण आपले लोक जेव्हा फसवतात तेव्हा दुःख फार मोठं असतं. दुसऱ्याच्या चुका शोधण्यात मेंदू लागतो आणि स्वतःचा चुका मान्य करायला काळीज लागतं. प्रत्येक व्यक्ती स्वतःची चूक मान्य करू शकत नाही. कर्माचं तत्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण कोणाचा ना कोणाचा असा गोष्टी असते जे चांगल्या कर्मामुळे होतात, तर कोणाच्या गोष्टी असतात जे चांगल्या कर्म नसल्यामुळे होऊ शकत नाही. अडचणी पाण्याच्या लाटांसारख्या असतात, त्या तोंड दिल्या तरच यशाच्या किनाऱ्याला पोहोचतात. अडचणींना घाबरू नका, अडचणी येतात त्या आपल्याला यशस्वी बनविण्यासाठी. स्वामी म्हणतात, भक्ती आणि सेवा करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीही अपयश येत नाही. देव कधीही हात जोडून मागणाऱ्याला देत नाही, मग मनापासून प्रयत्न करणाऱ्याच्या सदैव पाठीशी उभा असतो. ज्याचं मन शुद्ध असतं त्याचं नशीब नेहमी चांगलं असतं. नातं सुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं. नातं नेहमी आपल्याला एक असं वेगळं सुख देत असतं जे कधीही दुसरं कुठला व्यक्ती देऊ शकत नाही. आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल, पण स्पर्श मात्र बळ देणारा असायला हवा. आपल्या आयुष्यात काही वेळेला असे संकट येतात जे आपल्याला आपल्या ध्येयापासून मागे ओढतात, पण त्यांची काळजी न करता सतत पुढे जाणे हे आपल्यासाठी फार मोठे बळ असते. आयुष्यात तुला ते नाही मिळणार जे आवडणार, स्वामी तुला ते देतील जे तुझ्यासाठी योग्य आहे. स्वामीवरती विश्वास ठेव, कारण स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत ही नक्की करत असतात. स्वामींनी कधीही आपली साथ सोडली नाही आणि स्वामी कधीही आपली साथ सोडणार नाही. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे असू शकतात, पण स्वामी कधीही परिस्थितीप्रमाणे बदलणार नाही. स्वामी तर आपली परिस्थितीच बदलून टाकतील. विश्वास ठेवा स्वामीवर. स्वामी प्रत्येक गोष्ट तुम्हाला जशी हवी आहे तशी एक दिवस नक्की करतील. जे बदलणे शक्य नाही आहे ते बदला, जे बदलता येत नाही आहे ते स्वीकारा, आणि जे स्वीकारताही येत नाही त्याच्यापासून दूर राहा, पण स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा पण पुढे चला, कदाचित पुढची वाट जराशी सुखमय असू शकेल. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. चित्र हाच असतो, कृती सुद्धा तीच असते, फक्त ते कृती योग्य आहे की अयोग्य हे आपले कर्म ठरवत असतात आणि त्यानुसार आपल्याला त्याचे फळ मिळते. विश्वास ठेवा, तुम्हाला जर काही चांगलं करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास असणे तेवढेच गरजेचे आहे. जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवाल तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी आपली कायम मदत करतात, फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास तर ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक संकटाला स्वामी आपली मदत नक्की करतील. स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असेल तर स्वामी तुमची कायम मदत करतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला त्यांची मदत करत असतो जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून असतो. श्रद्धा ठेवा स्वामीवरती, कारण स्वामी अशक्य देखील शक्य करतील. स्वामी सांगतात, मी आहे ना तुमच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुमची मदत मी कायम करत असेल. तोंडावर तिरस्कार करणारी लोक परवडतात, पण आपलेच दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात. आयुष्यात कधी धोका देतील आणि आपल्याला घात करतील सांगता येत नाही. काही लोकांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करतात. विश्वासाचे हात सुटतील, होईल तेव्हा दुःख. स्वतः सावरा, पुढे जा, हेच आहे जीवनाचं कडू सत्य. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी ही नेहमी वाहत असते. विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला आपण विश्वासघात कोणी करेल असं नसते. आयुष्य एक महाभारत आहे, इथे कर्णासारखे मित्र निवडावे लागतात, कृष्णासारखा मार्गदर्शक, आणि आपण अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ बनून लढायचं असतं.
स्वामी बोलतात, येऊ दे कितीही संकट तुझ्यावर, मी आहे ना, नक्की तुझी साथ देईल. काळजी करू नको, सदैव तुझ्या पाठीशी आहे मी. स्वामी नामावर विश्वास ठेवा. जगात कुठे पण नाते असो वा कुठली पण गोष्ट असो, स्वामी आपली कायम साथ देतील, हे मात्र नक्की. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत, परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे. स्वतःचा साधेपणा टिकवावा. एक दिवस तो साधेपणा तुमचा ब्रँड बनेल. कोणतेही कारण नसेल, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचं प्रचंड सामर्थ्य त्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब नक्की बदलेल. आपलं चरित्र कितीही स्वच्छ असलं ना, तरी लोक तो विचार करतात जो त्यांच्या मनात असतो. लोकांचं मन स्वच्छ आणि सत्य असायला हवं, तेव्हा त्यांच्या मनात चांगले विचार येतील. महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असतील तरी त्या बाणांना दिशा ही कृष्णांची होती. महाभारत तर आजही घडतंय आणि तेही पूर्ण जगात. पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध कौरवच करत आहेत. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येणार, हे निश्चित आहे, नियतीचा नियम आहे. या नियमाला कोणीही तोडू शकत नाही अथवा भंग करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, एक गोष्ट आहे जो कायम तुम्ही आठवण ठेवू शकता. सायन्स कितीही पुढे गेले तरी आपल्याला दिसलेला आणि आपल्याला दिलेल्या काळजावरचे घाव हे एक्सरे मध्ये कधी दिसणार नाही. हे घाव एक्सरे नाही तर कुठेही दिसू शकणारच नाही आणि या घावाला फक्त देवच भरू शकतो, आपले डॉक्टर नाही. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर स्वामी असतील तर विजय नक्की तुमचा होईल. समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण नात्यात दिखावा करून बोलणं हे प्रत्येकाला जमतं असंही नाही, आणि लोकांना खरं बोललेलं सहनच होईल हे सुद्धा शक्य नाही. प्रत्येकाला जर सत्य बोलला तर पुढच्याला ते सहन सुद्धा व्हायला हवं, नाहीतर त्याला काही अर्थ राहत नाही. ना कोणासाठी झुरायचं, ना कोणासाठी रडायचं. देवाने एक मस्त आयुष्य दिलं आहे, त्याला मनसोक्त जगायचं. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करायची असते ज्या ठिकाणावरून तुम्हाला हारण्याची सर्वात जास्त भीती वाटते. स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात कसलीच संकटे येत नाहीत. ना कोणाचा विचार करावा, ना कोणासाठी जास्त काळ आशा धरावी. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात प्रार्थने केलेल्या 100 हातापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत असतात. संकटात देखील स्वामी आपली साथ देत असतात. स्वामी कायम आपली मदतही करत असतात. विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करत चला, कारण तुमच्या प्रयत्नांना यश देणारे स्वतः स्वामी आहेत. स्वामी सांगतात, काळजी करणे सोड. येत्या 24 तासात तुझ्या आयुष्यात एक गोड बातमी तुला मिळणार आहे. ती गोड बातमी तुझं सर्व काही चांगलं करणार आहे. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे चालत राहा, कारण स्वामी प्रत्येक संकटात तुझी मदत नक्की करणार आहेत. संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. संकटांना घाबरून कसं चालणार? त्यांचा सामना हा करावाच लागतो, कारण त्याच्याशिवाय आपल्याला यश मिळणे शक्य नाही. आयुष्यात जर यश मिळवायचं असेल तर स्वतःवरती विश्वास आणि प्रयत्नांमध्ये बळ लागतं, कारण त्याशिवाय यश हे कधीही मिळत नाही. स्वामी सांगतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नकोस. श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुला नक्की मदत करतील. स्वामी कधीही तुला नाराज करणार नाही. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. संकट कितीही मोठं का असेना, स्वामी नक्की तुम्हाला रस्ता दाखवतील. प्रत्येक संकटातून बाहेर हे स्वामी काढतील. स्वामीवरती जर तुमचा मनसोक्त विश्वास असेल, स्वामी समर्थ महाराजांच्या जर नामावरती तुमचा पूर्ण विश्वास असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज कधीही राहणार नाही, कारण प्रत्येक संकटात स्वतः ते तुम्हाला मार्गदर्शनासाठी येतील.
संकटे आयुष्यात असतात. त्या संकटांचा सामना करणारा व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जाऊ शकतो. संकटे कुणाला नाहीत, प्रत्येकाला आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी या असतात. त्या अडचणींचा सामना करणे त्यांना पुढे घेऊन जाते. स्वामी बोलतात, एक गोष्ट कायम लक्षात घ्या. जी गोष्ट तुम्हाला मिळेल ती तुमच्यासाठी चांगली असेल, कारण ती स्वतः स्वामी देतील. पण जी गोष्ट मात्र तुम्हाला मिळणार नाही ती तुमच्यासाठी वाईट किंवा खराब असेल असं मुळातच नाही. कारण स्वामी सदैव सांगतात, दुःखी माणसाला जर तुम्ही मदत कराल तर तो तुम्हाला चांगला पुण्य देईल, म्हणजे तो तुम्हाला त्याचा आशीर्वाद नक्की देईल. आणि कुणाचाही आशीर्वादच घ्यावा, तळतळाट नेहमी व्यक्तीला मागे ओढतो. स्वामी सांगतात, काळ कितीही वाईट असू द्या, पण जर तुमचा विश्वास स्वामी समर्थांवरती असेल तर तो काळही तुमचा काहीही करू शकणार नाही. ज्यांच्यापासून तुम्हाला काही मिळणार नाही अशा व्यक्तीशी तुम्ही कसे वागता यावरून तुम्ही माणूस कसे आहात हे समजते. माणूस तेव्हा एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधाला खरं बोलायला सुरुवात करतो. त्याच्यासोबत नेहमी राहा ज्याची वेळ खराब आहे, पण त्याच्यापासून नेहमी दूर जा ज्याची नियत खराब आहे. चांगल्या मनुष्याची पहिली पायरी असते ती म्हणजे त्याची ओळख. तो सामान्य लोकांनाही तसाच वागतो, श्रीमंत लोकांनाही तसाच वागतो आणि नॉर्मल लोकांमध्ये सुद्धा तसाच वागतो. लोकांचं मन जपण्यासाठी प्रयत्न करता का, तर हे ऐका. असं केल्याने हा नाराज होईल किंवा तसं काही केल्याने तो नाराज होईल. आपण कितीही लोकांचे मन जपण्याचा प्रयत्न केला पण आपलं मन समजून घेणारा या जगात कोणी नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस स्वतःसाठी जगून बघा, स्वतःला खुश ठेवून बघा, स्वतःला स्वतःची मदत करून बघा. हातावरच्या रेषा दडलेल्या असतील तर ते नेहमी तुमची वाट पूर्ण करतील. स्वामी सांगतात, मनाला न आवडणाऱ्या व स्वभावाला न पटणाऱ्या भूमिका पार पाडाव्या लागणार. चित्रपट असते पण त्यालाच आपण आयुष्य म्हणतो. लबाडीचं आयुष्य तोपर्यंत असतं जोपर्यंत समोरच्यालाही सहनशक्ती संपत नाही. जेव्हा त्यांची सहनशक्ती संपते तेव्हा आपल्यातही त्यात वाद झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी सांगतात, आयुष्यातील सर्व गोष्टी बदलणार, फक्त थोडा धीर धरा. कोणाचे दिवस बदलतील तर कोणाचे मन बदलतील, कोणाचा विश्वास बदलेल तर कोणाचा साक्षात चमत्कार घडेल. स्वामी सांगतात, खंबीर पाठीशी उभं राहा, कारण कुणीही तुमची साथ देणार नाही, पण तुम्ही प्रत्येकाची देण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा हे लोक जरी तुमच्या साथ द्यायला नसले तरी स्वतः ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी असतील. चालाकी करता नाही आली तरी चालेल, पण समोरच्याला चालाकी करतोय हे मात्र ओळखता तरी आला पाहिजे. अहंकार कधी करू नये. एका छोटासा खडा देखील तोंडात घास बाहेर काढायला लावतो. स्वामी बोलतात, कधी कधी आपण चुकीचे नसतो, पण परिस्थिती अशी असते की आपला खरेपणा सिद्धच होत नाही. आपला खरेपणा दिसत सुद्धा नाही कोणाला. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात. संशय अडचणींचा डोंगर निर्माण करतो, पण जर स्वतःवर विश्वास असला की त्या डोंगरात सुद्धा रस्ता निघतो. पाठीवर कौतुकाचा धाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी मात्र आपली असतात. स्वामी बोलतात, अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीव शोधत बसू नका. नियती बघून घेईल हिशोब. तुम्ही काही करू नका, तुमचे कर्म करत जा, योग्य दिशेला तुम्ही चालत जा. विश्वास ठेवा स्वतःवरती, सर्व काही चांगलं होत जाईल. आपण जितकं आपल्या माणसाचा विचार करतो किंवा प्रेम करतो तेवढा विचार किंवा प्रेम समोरचा व्यक्ती आपल्यावर करेलच असंही नाही. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करू नये. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्यता नाही देत याचा अर्थ आपण प्रत्येकाच्या वेळी बरोबरच आहो असे सुद्धा नाही. संपत्तीपेक्षा शरीराचे रक्षण जास्त केले पाहिजे, कारण शरीर बिघडल्यानंतर त्या संपत्तीचा त्या पैशाने त्याचे संरक्षण करता येत नाही. हवेत तर पक्षी सुद्धा उडतात आणि माशी पण उडतात, पण कोण उडून कुठे बसते यावर त्याची लायकी ठरते. नशा करायची असेल तर मेहनतीचा करा. जर रोग लागलाच तर तो यशाचा लागेल, आणि या रोगाला काही आणि कुठेही दुष्परिणाम नसतात. याचे नेहमी फायदेच फायदे असतात. हा रोग तुम्हाला नक्की परवडेल. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, टोमण्यांच्या भट्टीत भाजलेला माणूस सोनं बनतो की नाही माहिती नाही,
पण तो मनाने खंबीर एवढा बनतो एवढं तर नक्कीच असतं. आयुष्यात संकटे आहेत. एखाद्याच्या मनात जर तुम्हाला जिवंत राहायचं आहे असं वाटत असेल तर स्वतःवरती विश्वास नक्की ठेवून बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी कायम तुमची मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आयुष्यात अशक्यही शक्य करतील स्वामी. संकटे असू शकतात अपार, पण स्वामीवरती विश्वास ठेवाल तर होतील तेही पार. स्वामी म्हणतात मी कायम त्याची मदत करतो जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवतो. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की मदत करतील. स्वामी नामावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण तेच तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामींनी दाखवलेला मार्ग कधीही तुम्हाला मागे येऊ देणार नाही, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कायम पाठीशी असतात, कायम आपली साथ देत असतात. या गोष्टीवरती विश्वास नक्की ठेवून बघा. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करण्यावर असतं की कोण पुढे जाईल आणि कोण तिथल्या तिथेच राहील. स्वामी आपली साथ देतात या गोष्टीवर जर तुमचा विश्वास असेल तर ते संकटे देखील तुमच्या आयुष्यातून लगेच निघून जातील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कायम आपली मदत करतात. फक्त आपला त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असायला हवा. स्वामी बोलतात मी तुमची मदत प्रत्येक क्षणाला करत आहे. तुम्ही डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. स्वामी नक्की तुम्हाला दर्शन देतील. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामींनी कधीही तुमची साथ सोडली नाही आणि स्वामी कधीही तुमची साथ सोडणार नाही. या गोष्टीवरती विश्वास नक्की ठेवा. संकटे कितीही असू द्या आयुष्यात, प्रत्येक वेळेला मदत स्वामी करतील. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्यावर होते आणि स्वामी कायम आपली मदत करतात, हे मात्र नक्की असतं. स्वामी बोलतात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटाचा तुम्हाला सामना करता येईल आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत हे नक्की करत असतील. संकट समयी तुमची मदत फक्त स्वामी करतील आणि संकटाच्या बाहेर काढण्याचं काम देखील फक्त स्वामी करतील. स्वामीवरती तुम्ही विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. विश्वास ठेवा स्वामीवरती, कारण तेच आपली साथ सदैव देतील. स्वामी आपली कायम साथ देतात आणि त्यांनीच आपली साथ दिली आहे. एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा, स्वामी आपली प्रत्येक वेळेला मदत करतात. त्यांनी कधीही आपली साथ सोडली नाही आणि ते कधीही आपली साथ सोडणार नाही. आता ज्या लोकांना वाटतं त्यांच्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्यांचंच आयुष्य खूप दुःखाने व्यापलंय का, तर त्यांना असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. प्रत्येकाला वाटतं की स्वामी त्यांची साथ देत आहेत की नाही. स्वामी कायम त्यांची मदत करतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला यश हे आपल्याला नक्की मिळेल. स्वामी आपली कायम मदत करतील. आयुष्यात अपार संकटे असतील तरी देखील स्वामी आपल्याला मार्ग नक्की दाखवतील. संकटात कितीही असाल तरी स्वामी नामाचा जप करा. संकट कितीही मोठं असेल तरी स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही का संकट येईना, स्वामी नामावरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका, कारण आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच आपली साथ देतात आणि स्वामींनी आपली साथ दिली आहे. त्यामुळे स्वामींना कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. संकट कितीही का मोठं असेना, स्वामी आपल्याला त्यात नक्की मार्ग दाखवत असणार. स्वामी आपलं मार्गदर्शन नक्की करतील. फक्त स्वामीवरती डोळे बंद करून विश्वास ठेवा. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो, पण जगासमोर जेव्हा वावरतात तेव्हा असं दाखवतात की ते जणू देव माणूसच आहेत. त्यांना जसं खोटं वगैरे बोलताच येत नाही. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा एखाद्याला जीव लावण्याला खूप महागाचा पश्चाताप होतो. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं ना, त्या व्यक्तीच्या जीवनात काही कधी कमी पडत नाही. संकट हे पाण्यासारखे असतात. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही, तर तुम्हाला पोहायला शिकवण्यासाठी येतात. स्वामी बोलतात आयुष्यात आलेली अवघड वळणे आपल्याला आपल्याच नौका पार करावी लावतात. कारण कोण नाही येत आपल्या मदतीला. सगळे फक्त दिखाव्यापुरती असतात. आपल्या सोयीनुसार निर्णय फिरणाऱ्याला, धूर्त आणि नालायक लोकांवर कोणीही विश्वास ठेवू नये. तुम्ही इतर लोकांचे हृदय तोडत राहिल्यास काही असो, तुम्हाला काहीही त्याचे फळ मिळणार नाही.
स्वामी नेहमी सांगतात, खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोटापणाने बोलतो तो माणूस कधीही सुधरत नाही आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकणार नाही. हे शुद्ध असेल की तरच आपल्याला नक्की मिळू शकतो. हृदय हे नेहमी चांगले ठेवा. प्रत्येक व्यक्ती आपल्याशी चांगल्या प्रेमाने बोलेल. बनवताना वेळ जर लागत असेल एखाद्या गोष्टीला तर त्यात प्रत्येक वेळेला मेहनत असेल असं नाही. कधी वेळेला त्या व्यक्तीचा कंटाळा सुद्धा असू शकतो. मनाला न आवडणाऱ्या, स्वभावाला न पटणाऱ्या भूमिका पार पडाव्या लागणार. चित्रपट म्हणजे आयुष्य म्हणतात. समजदार व्यक्ती कधी गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज करणारा व्यक्ती कधी समजदारपणाची बाजू घेऊ शकतच नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात, गरजेचं नाही की प्रत्येक जण रडूनच दाखवेल दुःख, तर हसण्यापेक्षा आणि हसण्यामागे लपलेलं सुद्धा असतं दुःख. लक्षात घ्या, काहीतरी करून पाहावं. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी साथ आपली नक्की देतील. करून पाहावी प्रार्थना कधीतरी. कोणताच मार्ग नसताना चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, हे नक्की आपल्याला स्वामी पूर्ण करतील. आज जितकं माणसं आपला विचार किंवा प्रेम करतात तेवढाच विचार आणि प्रेम समोरचा व्यक्ती आपल्यावर करेल असं नाही. आयुष्यात कोणासाठी कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या इथे कमी होतील. नक्की ही गोष्ट करून बघा, तुम्हाला याचा अनुभव यायला मिळेल. आयुष्यात जगताना बऱ्याच गोष्टी येतात. नारळ आणि माणूस दर्शनही किंवा आपल्याला तो चांगला मदतही करतो. संकट समयी स्वामी आपली मदत करतात आणि स्वामी आपल्याला मार्ग नक्की दाखवतात. काही माणसं निस्वार्थ निर्व्याज प्रेम करत राहतात. नेमके त्यांच्या वाटेला विहराची वाट येते. स्वामी सांगतात, आपलं स्वतःच आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठिगळं लावून काय उपयोग. विश्वासघात हा शब्दाचा ज्याच्या डिक्रेशननुसार येत असतो त्याला तो नक्की मिळतो. स्वामी बोलतात, आयुष्यात ठेच लागणं सुद्धा गरजेचं असतं. सांभाळणारे हात तर तेव्हाच दिसतील. विश्वासघात हा शब्द ज्याच्या डिक्शनरीत नसतो तो नेहमी माणूस आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर असतो. विश्वास जर कोणी तुमच्यावर ठेवला असेल तर त्याला तोडू नका. त्याच्या विश्वासाला तुम्ही साथ द्या. घर फोडणारे आपले असतात. बाहेरच्यांना काय माहिती असते की आपल्या घराची कोणती भिंत ही कमजोर अथवा नाजूक आहे. जर जिभेवर सतत पैशाचं व प्रॉपर्टीची भाषा असेल तर त्या व्यक्तीकडे माणुसकीचं दर्शन घडत नसते. माणुसकी काय असते हा तो व्यक्ती दाखवू शकतो जो नेहमी सात्विक असेल. कर्म चांगली असले की आपल्याला नेहमी प्रत्येक गोष्ट मंगल होतं. आयुष्यात जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा तो खूप काही संघर्ष करून एकटा उभा राहतो आणि त्या वेळेला तो कदाचित त्याला वाटत असेल एकटा आहे पण एकटा नसतो, कारण त्या वेळेला या ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थ त्याची साथ देतात. विश्वासघात हा शब्दाचा ज्याच्या डिक्शनरीत नसतो त्याला निरागस माणसाच्या आयुष्यात विश्वासघात हा वादळ म्हणून येतं. स्वामी सांगतात, चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेवा, तुझी पण वेळ लवकर येईल. जिथं चुकतंय तिथं खरं बोलणाऱ्याची हिंमत ठेवा. जगाला काहीही शक्य नाही, प्रत्येक गोष्ट शक्य होईल. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण स्वामी दूर नक्की करतील. स्वामी सांगतात, कुणाच्या वाईट विचाराचं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण कोणी जर तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर त्या वाईट विचारांच्या नकारात्मक शक्तीला मी स्वतः दूर करेल असे स्वामी सांगतात. हृदयाच्या मखमलीत पेटीत ठेवण्याचे 2 अक्षर आहेत, ते म्हणजे स्वामी. स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण आपल्याला प्रत्येक संकटात ते मदत करणार आहेत. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत जर आपल्याला स्वामी नाम करायला मिळत असेल. प्रत्येकाला स्वामींची माया समजत नाही आणि प्रत्येकाला स्वामी त्यांची दर्शन देत सुद्धा नाहीत. स्वामी त्या भक्तांनाच मदत करतात जे त्यांच्यासाठी इच्छुक असतात. आपली इच्छा नसताना सुद्धा खूप काही डिलीट करावं लागतं, मोबाईलमधून आणि मनामधून सुद्धा. कोणी जर तुमची इज्जत करत नसेल किंवा तुम्हाला बोलत नसेल, तुम्हाला प्रत्येक जागी एकटं वाटत असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी तुमची कायम मदत करतील. झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण तो झाडू जेव्हा विखरून जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो. त्यामुळे एकत्र राहा, कधी हार मानू नका. काय माहीत यश तुमच्या आजूबाजूने प्रयत्नात वाहत असेल. जर तुम्ही थोडेसे प्रयत्न केले तर ते तुम्हाला मिळू शकतं. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे अपार आहेत.
तुम्ही कितीही कमवा हे सगळं विचारतात, पण तुम्ही कसे कमवता हे कोणी विचारत नाही. स्वामी म्हणतात फक्त पैशाच्या मागे लागा, कारण पैसा हे एक अशी गोष्ट आहे जी तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते, इज्जत देखील. आणि जर एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला पैशाने घेऊ शकत नसाल तर तुम्हाला दिलेली इज्जत सुद्धा कमी जाते. स्वामी नामावरती जर विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत नक्की करतील. स्वामी कायम सांगतात, मी त्याची साथ आयुष्यभर देत असतो जो माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवतो. स्वामी नामाचा जप करायला शिका. स्वामी आपली नेहमी प्रतीक्षा करतात की आपण कधी त्यांची सेवा करतो. स्वामी आपल्याला नक्की फळ देतात, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते, कारण कितीही वाईट प्रसंग असला अशा व्यक्तीवर आपल्याला त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग, प्रकृती देत असते. अशी माणसं संकटातही एकटे नसतात आणि एकटे असताना सुद्धा एकटे नसतात. कितीही संकट आले तरी ते सुखरूपच राहतात, कारण स्वतः ब्रह्मांडाचे नायक त्याची मदत करत असतात. डोकं शांत असेल तर आपला निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. आता फरक फक्त एवढा आहे की कोणी आपली मदत करेल की नाही. स्वामीवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक संकटात आपल्याला मार्ग नक्की सापडतो. आनंदी राहण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे स्वामीवरती विश्वास. झेलून मोठं होण्यापेक्षा समोरच्याला बोलून मोठं होणे हे जास्त लोकांना आवडतं, पण हे असं काही नाही. स्वतःवरती विश्वास असेल तर व्यक्ती कुठेही आणि कसाही मोठा होऊ शकतो. फक्त स्वतःवरती विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, लोक काय म्हणतील हा विचार सोडून जगला की सगळं काही बऱ्याचपैकी सोपं व्हायला लागते. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करायला लागले की आयुष्यातील बरेच संकटे दूर व्हायला लागतील. स्वामी फक्त परीक्षा घेतील. कदाचित ती परीक्षा खूप कठीण असेल, पण स्वतःवरती विश्वास ठेवा, त्यात मार्ग देखील स्वामीच दाखवतील. सगळीकडे चांगलेच पुस्तक मिळेल असे नाही, काही पुस्तक आपल्याला वाईट गोष्टी सुद्धा शिकवतात. आपण फक्त वरून पुढच्याला चांगलं बोलणं आणि आतून त्याबद्दल फालतू आणि नकारात्मक विचार करणं हे आपल्या मनस्थितीच्या बाहेरचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जसं दिसतो तसं वागणं आणि आपण जसे आहोत तसं वागणं यात खूप फरक असतो. जो इतरांना संपविण्याची तयारी करतो कुठे ना कुठे स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न न करता दुसऱ्याला वाचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतःला कधी संपवू शकत नाही आणि नियतीसुद्धा त्याच्या सोबत असते. माणसाला दुसऱ्याची जेव्हा वाट लावायची इच्छा असते तेव्हा त्याची वाट कधी लागते हे त्याला सुद्धा कळत नाही. त्यामुळे नेहमीच इतरांचं आणि स्वतःचं चांगलं चिता. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करू नये. आयुष्यात दुसऱ्याला वाईट बोलण्याआधी स्वतःचाही विचार करावा, कारण देव प्रत्येकाचे कर्म बघून त्याचा निर्णय घेतो. आपली परिस्थिती आपल्याला बदलावी लागते, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार कधी करू नका. प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात, ते म्हणजे आदर, दुसरी म्हणजे त्याची स्वतःची जी हेल्थ असते, स्वास्थ्य, आणि तिसरी महत्त्वाची असते ती म्हणजे त्याची परिस्थिती. विश्वास ठेवा, स्वामींची योजना या सर्व गोष्टी सर्वोत्तम करेल. फक्त कितीही कठीण प्रसंग आला तरी तुम्ही डगमगू नका. स्वामी कायम सांगतात, घमंड नाही करत कोणत्या गोष्टीचा तोच व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊ शकतो. जो व्यक्ती घमंड करायला शिकेल तो व्यक्ती मागे राहील. गर्व माणसाला बर्बाद करतो. उदाहरणासाठी तुम्ही रावण बघू शकता किंवा कंस बघू शकता. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायचा. जे आपल्याला चिल्लर समजतात ते कधी भंगाराच्या भावात सुद्धा विकलेले असतात. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. मानवी शरीरात हृदय हे सगळ्यात अंगारातलं असतं असं म्हणतात. हृदय नेहमी घाबरतं. हृदय यात जेव्हा एखादं आपल्याला मनाला गोष्ट लागलेली असते ती या हृदयाला लागते असं आपण म्हणतो, पण कुठलाही डॉक्टर त्या हृदयाला कुठं घाव लागला किंवा जखम लावली हे कुठल्याही एक्सरेमध्ये दाखवू शकले जात नाही. जास्त जवळकीही चांगली नाही. गैरसमज असतो की तो आपला हा आपला. एखाद्या वेळेला जर खूप जवळचा व्यक्ती अचानक आपला शत्रू झाला तर त्याला सर्व गोष्टी माहिती असतात आपल्या, त्यामुळे तो आपल्याला कधी बर्बाद करेल हे सांगता येत नाही. संघर्ष चालू आहे आणि चालू राहील. नशीब वेळेशी आणि लोकांशी आणि स्वतःशी नक्की खेळतं. विश्वास ठेवा, जीवनात तर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःवरती विश्वास ठेवणे तेवढे महत्त्वाचे आहे.
संपत्तीचा अहंकार नेहमी प्रगतीला संपवत असतो. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, कपडे फाटके असतील तरी चालतील, पण आपला हे सर्वस्व म्हणजे आपला जो ॲटिट्यूड, सेल्फ रिस्पेक्ट आहे तो कधीही खराब होऊ देऊ नका. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला आयुष्यही कमी पडतं. आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिलं काम करतो, त्याच्या जवळची लाठी फेकून देतो. पूर्ण आयुष्य त्या लाठीने फक्त त्याला आधार दिला, बाकी कुणीही दिला नाही. पण जेव्हा त्याला दिसायला लागलं तेव्हा तो उपकार विसरला आणि त्या लाठीलाच फेकून दिला. काही माणसाचं सुद्धा असंच असतं. आयुष्यभर तुमच्या सहाय्याने मोठे होतात, पण जेव्हा ते मोठे होतील तेव्हा ज्याच्यामुळे मोठे झाले म्हणजे तुम्ही, त्यालाच ते दूर करतात. अहंकार कधी करू नका, कारण एक छोटीशी गोष्ट आपल्याला बर्बाद करू शकते. एक छोटीशी चूक अहंकारात केलेली आपल्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळावी, प्रत्येक गोष्ट मिळू देखील शकते, फक्त विश्वास स्वतःवरती असायला हवा. स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व गोष्टी मिळतात. नातेवाईकांची वागणूक ही तुमच्या व्यवहाराबद्दल नाही तर अमिरी किंवा गरिबीनुसार असते आणि ते त्या परिस्थितीनुसारच वागणूक सुद्धा बदलत असते. जशी तुमची परिस्थिती असेल तशी त्यांची वागणूक असेल. हे कटू आहे पण सत्य आहे. महत्त्वाचं तत्व फार वेगळं असतं. म्हणून कर्म करताना चांगले करत जा, कारण कर्म हा सर्वात महत्त्वाचा तत्व आहे. स्वभावात थोडा जरी तिखटपणा असला तर तो आपल्याला नक्की चुकतो, पण एवढं लक्षात ठेवा, स्वभाव हा असा असायला हवा. तिखट असेल तर त्याचा ठसका प्रत्येकाला लागायला हवा आणि चांगल्या व्यक्तीला त्याचा गोडवा नक्की जाणवायला हवा. चेहऱ्यावर कोणाचेही भाव न दाखवणारी व्यक्ती, कुठल्याही प्रकारची भाव न दाखवणारी व्यक्ती खूप आतल्या गाठीची असते. ते जशी वरून दिसते तशीच असेल असं नाही. स्वतःला एक गोष्ट सांगा की स्वतःला नेहमी आनंदी ठेवायचे. कितीही संकटे आले तरी स्वतः आनंदी राहायचे. कुणाचे चांगले झाले तर तू त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळ आहे, प्रत्येकाची बदलते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात. संकटांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द ठेवा. थोडं जपून चला, कारण कच्च्या पक्क्या रस्त्यामुळे तुम्ही मागे सुद्धा येऊ शकता. परमात्मा कधी कोणाचं भाग्य लिहित नाही. भाग्य लिहिते ते आपले विचार, आपले व्यवहार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले कर्म. आपल्या कर्मानुसारच आपले भाग्य, व्यवहार, विचार लिहिले जातात. स्वामी सांगतात, फायदा हा नेहमी गरिबीचाच उचलला जातो. प्रत्येकाला वाटतं की आपल्या मनाप्रमाणे काहीच होत नाही, पण प्रत्येकाला असं वाटत नाही की आपण असं काय करतो त्यामुळे आपल्या गोष्टी आपल्या हातापासून दूर जातात. आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील आपल्याला आंधळा करू शकतो. थोडं का असेना आपण नेहमी काहीतरी करत राहिलं पाहिजे. कधीही व्यस्त असण्याचा दिखावा करू नये. इतरांसाठी वेळ नक्की काढायला हवा. हक्काची माणसं निघून गेल्यावर जखमांना शिवणाऱ्या सुया जगतात आणि बाकी काहीही राहत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा. कपडे फाटके असतील तरी चालेल, पण आपला रुबाब मात्र टॉपचा असला पाहिजे. परिस्थिती ओढतानाची असली तरीही समाधानी वृत्तीच्या माणसाला कधी काही कमी पडत नाही. आयुष्यात संकटे येतात, त्यांचा सामना करा. आपल्याला काही गोष्टीवर पोहोचायचे असतील तर त्यांच्या चष्म्यासमोर सगळं बोलायचं असतं. स्वामी सांगतात, तुला प्रत्येक वेळेला मी सांगलंय, मी तुझी कायम साथ देतोय. फक्त स्वामी नामावर तू विश्वास ठेव. लोक रंग दाखवतात, आपण ते आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे आणि आपली वेळ आल्यावर ते रंग गुलाल म्हणून उधळायचे. वास्तव आणि विस्ताव हात घालायचा असतो. या दोन बाजू असतात. आयुष्यात आवडलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला चांगली वाटेल असं नाही. काय आहे एक गोष्ट आयुष्यात जी आपल्याला प्रत्येक सुख मिळवून देऊ शकते? घर फोडणारे आपले असतात, कारण त्यांना माहिती असते की आपण कधी आणि कुठे जात असतो. आयुष्य जर आत्मविश्वासाचे असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं करण्याची इच्छा असेल, प्रत्येक वस्तू मिळवण्याची इच्छा असेल, तर प्रयत्न आणि मेहनत तेवढीच तुमची जबरदस्त हवी. वादळात बोटी आणि अहंकार माणूस नेहमी बुडून जातो. प्रत्येक वेळेला जर अहंकार दाखवाल तर नेहमी तुमचा अंत जवळ येईल. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतं, पण जीवनात खरं काय चाललं हे सांगायला फक्त जवळचा व्यक्ती लागतो.
खरं आहे, हे सत्य आहे, पण प्रत्येकाला वाटतं की ही गोष्ट असत्य आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पटेल असं नाही. प्रत्येकाला वाटतं की माझ्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट व्हावी, पण असंही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. त्यांचा सामना जो सखोलपणे करतो आणि पुढे जातो, तोच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्हाला यश काय राहतं हे कधी बघायला मिळणार नाही. कारण यश हे संकटांचा सामना केल्याशिवाय कधी कुणाला मिळालेलंच नाही.